मॅडम नमस्कार, काय नाव तुमचं? मी मंगल रवींद्र जैत, उपसरपंच ग्रामपंचायत काळेवाडी दरेकरवाडी. काळेवाडी किती गावची लोकसंख्या? आमची लोकसंख्या 2450. काय सध्या गावातल्या अडीअडचणी? अडीअडचणी म्हटलं तर गावचे रस्ते, गटर कामं, लाईटच्या सोयी, लोकांपर्यंत पोहोचवणे, हेच अडीअडचणी असतात लोकांच्या. प्रश्न सुटतात? हो, सुटतात ना. आपल्या तालुक्याचे आमदार नामदार दिलीपरावजी वळसे पाटील काय त्यांचं आता 35 वर्षाचं काम? खूप चांगलं काम करतात ते. तरी लोकसभेला फटका बसला? लोकसभेला फटका बसला याचं उत्तर नाही सांगू शकत, पण साहेबांचं काम खूप चांगलं आहे, चांगल्या प्रकारे. लोकसभेला फटका बसला आणि विधानसभेला वळसे पाटीलच निवडून येतील, असं कसं? म्हणजे काय अर्थ काय काढायचा? नाही सांगू शकत, त्याचा अर्थ नाही सांगू शकत. वळसे पाटीलच विजय का होतील? होतील, कारण साहेबांची कामं तशी आहेत. साहेबांनी प्रत्येक गावामध्ये तळागाळापर्यंत जाऊन सामान्य माणूस वळसे पाटलांवर नाराज आहे? नाही, असं कोण म्हणतं? सामान्य माणूस वळसे पाटलांवर नाराज आहे असं कोण म्हणतं? हल्लीचे तरुण वर्ग सुद्धा वळसे पाटील आता नकोत, आता आपल्याला आमदार बदलायला हवा, देवदत्त निकम यांच्या नावाची चर्चा होते. देवदत्त निकम अशा यांच्या नावाची जर चर्चा होत असेल तर त्यांनी त्यांचं काम काय केले ह्या स्वरूपात तरुणांनी पाहावं, ग्रामस्थांनी पाहावं. 10 वर्ष भीमाशंकर कारखाना चांगला चालवला, बाजार समिती चांगली चालवली. कुणी देवदत्त निकमांनी? अच्छा ठीक आहे, चालवली असेल, मग त्यांचं तेवढ्या पुरतं. पण साहेबांचं काम आहे हे पूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये गेले 35 वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे काम करतात. अगदी सर्वसामान्यांपासून वरती सगळ्यांपर्यंत साहेबांचं काम खूप चांगलं आहे. बदल का नको? बदल नको, साहेब आहेत ना. बदल का हवा? साहेब आहेत, साहेबांनी केलंय. साहेबांनी जर काहीच केलं नसतं तर मग बदल निश्चित हवा होता, पण केलेला आहे. साहेब आहे तर आंबेगाव तालुका आहे. आंबेगाव तालुक्याचा विकास वळसे पाटलांशिवाय दुसरं कोण करू शकत नाही? नाही, केलेला आहे साहेबांनी, आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही, साहेबांनी एवढा तरी कुणीच करू शकत नाही. पवार साहेब आणि वळसे पाटील एक कौटुंबिक नातं, म्हणजे बाप लेकासारखं नातं. वळसे पाटील मानसपुत्र मानले जायचे पवार साहेबांचे. आता पवार साहेब आणि वळसे पाटील एकत्र नाही. शरद पवारांच्या गुडविलचा वळसे पाटलांना इथे काय फटका बसेल का? शरद पवारांच्या गुडविलचा फटका बसायचं काही कारणच नाही. आधी त्यांनी एकत्रित येऊन काम केले, आणि साहेबांचं काम वेगळ्या बाजूला आहे आणि पवारांचं काम वेगळ्या बाजूला आहे. आतापर्यंत त्यांनी एकत्र केले, पण आता इथून पुढे वेगळं आहे. पण साहेबांनी आतापर्यंत मागं काम केलेलंच आहे, केलं नाही असं नाही. साहेबांनी हे दोघे एकत्र येऊन काम करतच होते, आणि आताही साहेब तेच करतात. ते एकटे म्हटले तरी काम करतातच, करत नाही असं नाही. साहेब बरोबर असो किंवा नसो शरद पवार साहेब, तरी पण साहेब काम करतातच, करत नाही असं होत नाही. वळसे साहेबांच्या जवळ अनेक जण आले, पुन्हा सोडून गेले, काहींनी त्यांच्या विरुद्ध बंड पण पुकारलं, मग असं का होतं? तो त्यांचा प्रश्न. काही लोक मागं खेचायचा प्रयत्न करतात, साहेब पुढे जातात. साहेब पुढे कमी पडतात? साहेब कुठेच कमी पडत नाही, केलं जातं. साहेब खूप काम करतात, करत नाही असं होतच नाही. आम्ही सर्व महिला ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे कामं घेऊन जातो, साहेब आम्हाला पहिलं प्राधान्य देतात महिलांना. त्यांचे काय समस्या आहे, त्यांचे प्रत्येक कार्यकर्ते जे आहेत ते रात्री अपरात्री कोणतीही समस्या येऊ, रामदास वळसे पाटील सर असतील, थोरात साहेब असतील, आमच्या घोडेगावचे सगळे कार्यकर्ते असतील, काळेवाडी दरेकरवाडीचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते अगदी निम्म्या रात्री म्हटलं तरी धावून येतात. महिलांसाठी तर खूप जागरूक असतात, करतात कामं. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य मतदारांपर्यंत पोहोचत नाही, त्यांच्या व्यथा समजून घेत नाही, किंवा सामान्य माणसाला वळसे पाटलांपर्यंत पोहोचता येत नाही. हे चुकीचं आहे, हे साप चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी चुकीचं आहे. असं घडलेलं नाही आमच्याकडे तर नाही. वळसे पाटलांनी देवदत्त निकम यांना कारखान्याचं चेअरमन केलं, बाजार समितीचं सभापती केलं, आता त्यांना पुन्हा आमदार व्हायचे. बरोबर आहे, त्यांचा प्रश्न येतो, त्यांना आमदार व्हायचं, त्यांनी स्वप्न पाहिले. उद्या आम्ही म्हणून आम्हाला हे वागणं कितपत योग्य नाही, मला तरी योग्य वाटत नाही. तुम्हाला व्हायचं ते तुमच्या स्किलवरती व्हा, दुसऱ्यांच्या स्किलवर नाही. तुम्ही कामं करा, तुम्ही दाखवा, जगाला दाखवून द्या, मला आमदार व्हायचं, मी हे काम करणार, मी ते काम करणार. जसं साहेबांनी केलं, साहेब काम करतात त्या पद्धतीने तुम्ही करून दाखवा, निश्चित तुमचाही विजय होईल, पण तुम्ही तसे वागा. आंबेगाव तालुक्यामध्ये काही प्रमाणामध्ये आता बदल होऊ लागलेला आहे, लोकांना परिवर्तनाची अपेक्षा आहे. निश्चित परिवर्तनाची अपेक्षा आहे. अधिक परिवर्तन, विकास कामांच्या परिवर्तनाची का सत्तेच्या परिवर्तनाची? सत्तेत चालू आहे, कुठं खोटं चालू आहे, चालतं हे सत्य. परिवर्तन झालं पाहिजे, परिवर्तन चालूच आहे, झालं पाहिजे. आंबेगाव तालुक्यात परिवर्तन झालं पाहिजे. आंबेगाव तालुक्याचं परिवर्तन चालू आहे, साहेबांनी करतातच, केलेले आहे. आणि माझा प्रश्न असा आहे, अजून काय पाहिजे? माझा प्रश्न असा आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये 35 वर्ष वळसे पाटील आमदार आहेत,
आता परिवर्तन व्हायला हवं. वळसे पाटील साहेब आता 35 वर्ष झाली आंबेगाव तालुक्यामध्ये आमदार आहेत. गावचा विकास भरभरून केलेला आहे त्यांनी आंबेगाव तालुक्याचा. अजूनही विकास त्यांच्या पद्धतीने ते करता आहेत. अजून काय परिवर्तन पाहिजे? खूप बदल पाहिजे. तेच का वळसे पाटीलच का सारखे वळसे पाटीलच का? त्यांनी काही ताम्रपट आणलाय? हे नाही सांगू शकत. हे लोकांची इच्छा आहे. तुमची काय इच्छा? माझी इच्छा आहे नामदार दिलीपराव. लोकांनी वळसे पाटलांनाच का स्वीकारावं? का स्वीकारावं? त्यांची कामं पाहावीत. त्यांनी कामं केलेली आहे. आजपर्यंत त्यांनी कुणाला दुखवलेलं नाहीये. कोणीही सर्वसामान्य माणूस गेला, आज त्यांनी ही समस्या सांगितली तर ती समस्या त्यांची सोडवण्यात आलेली आहे. कुणीच असा वंचित नाही की त्यांची समस्या सोडवल्या गेल्या नाही. दाखवून द्यावं त्यांनी कोणती समस्या सोडवली. एखादा कार्यकर्ता त्यांच्या विरोधामध्ये गेला की त्या कार्यकर्त्याचा कार्यक्रम वाजवला जातो, त्याला अडकवलं जातं. पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कुठल्या विषयामध्ये अडकवलं जातं, त्याला त्रास दिला जातो. अशी सुद्धा दबक्या आवाजाने चर्चा होते. अशी दबक्या आवाजाने चर्चा होते. त्यांनी स्वतः समोर यावं, समोर सांगावं की साहेबांच्या कानावर घालावं ह्या गोष्टी. मला हा त्रास होतो, हा का होतो, म्हणजे त्यांनी सांगावं, साहेबांना सांगावं. ही गोष्ट साहेबांपर्यंत गेली पाहिजे. साहेबांपर्यंत गेलेत का ते? नाही. मग आजूबाजूला चर्चा का नको ना? प्रत्यक्ष काय असेल ते खोटं ना प्रत्यक्ष करावं. लोकसभेला आढळराव पराभूत झाले, तुम्ही त्याच्यावर काय बोलले नाही. ह्याच्यावर मी नाही बोलू शकत. नाही, मला वळसे पाटील विजय होणार हे 100%, आणि आढळराव का पडले नाही बोलू शकत. नाही. हे काय सोयीची कमेंट नाही, असा विषय नाहीये सर. आता झाले त्या होऊन गेलेल्या गोष्टीवर मान्य, पण 30-35 वर्षाचे मित्र पुन्हा 20-25 वर्षांनी एकत्र आले. मग असं काय घडलं? ठरून कार्यक्रम झाला की आढळरावांनी पक्ष बदलला त्याचा फटका बसला? नाही, पक्ष बदलल्याचा फटका बसला असं मी म्हणूच शकत नाही. कारण मागच्या वेळेसही ते याच्यातनंच उभे होते, बरोबर, शिवसेनेतनं उभे होते. आता राष्ट्रवादीकडे आले ना? राष्ट्रवादीकडे आले, पण त्यावेळेसही ते कुठं निवडून आले? नाही आले ना. मग ह्या वेळेसही नाही आले. त्याचं कारण नाही सांगू शकत मी. पण बाबा, आंबेगाव मध्ये कोणाची हवा? दिलीप पाटलांची. का बरं दिलीप पाटलाची? बाकीच्यांचं काम नाही का? आहेत ना कामं, पण यांचं म्हणजे कामं ज्यांनी जसे आमदार ते कामच केलेत ना तालुक्यामध्ये सगळे. या तालुक्यामध्ये इतर काही पक्ष आहे, शिवसेना आहे, शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, देवदत्त निकम आहे, सुरेश भोर आहे, प्रभाकर बांगर आहेत. याचा आमदार सत्ता असते त्याच्या याच्यावरतीच कामं केली जातात. आता जे 6-7 वर्ष झालं, 7-7 वेळा टर्मला ते आमदार होते ना. 7 वेळा झाले. 7 वेळा. मग 7 वेळा आमदार सगळं वळसे पाटलांनाच पाहिजे? नाही, त्यांना तास आता ज्याच्या सवय शिरली असतं, पण त्यांची कामं त्यामुळे ते निवडून येणारच ना. त्यांची कामं आहेत. तुमचं गाव कुठलं? माझं नाव सालगाव, गोडेगाव. किती गावची लोकसंख्या? 1500 आमच्या गावची लोकसंख्या सगळी. काय गावामध्ये वळसे पाटलांनी कुठली कामं मार्गी लावली? म्हणजे दोन वेळा 10-10 रुपये सभा मंडपासाठी दिलेत. बाकी इतर कामासाठी पण पैसे दिलेले, छोट्या मोठ्या कामासाठी पण. तर लोकसभेला आंबेगावकरांनी वळसे पाटलांचं ऐकलं नाही, विधानसभेला ऐकतील? आमच्या गावातून तर आम्ही त्यांना वळसे पाटलांना लीड दिलेलं आहे सालमधून. वळसे पाटील लोकसभेला हां. तालुक्यात फटका बसला ना? आता तालुक्यात आता कसं आपण प्रत्येक गावचं काय सांगू शकतो ना. म्हणजे आता आमच्या गावात तर मतदान त्यांना जास्त झालं. वळसे पाटलांची तुम्ही पहिल्यापासून फॅन? नाही, पहिले मी शिवसेनेच होतो, पण आता जवळजवळ 10 वर्ष झाले मी ह्याच्यामध्ये आलो, राष्ट्रवादीमध्ये आलो. शिवसेना का सोडली? माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी सोडले जराशे. आता वळसे पाटलांच्या सोबत आहे, समाधानी आहे? हां, सोबत समाधानी. माझं त्यांनी वैयक्तिक काम पण स्वतःचं केलं होतं ना, माझं काम. आता वळसे पाटील यांचे जे 2 नंबरची फळी आहे, जे घोडेगावचे असतील किंवा तिथले स्थानिक असतील, हे यांच्यामुळं कार्यकर्त्याला वळसे पाटलापर्यंत पोहोचायला अडचण निर्माण होते, अशी एक चर्चा होते. ही वस्तुस्थिती खरी का तुम्ही थेट वळसे पाटलांना भेटू शकता? ही गोष्ट जे म्हणतात नाही भेटता येत नाही, ही खोटी परिस्थिती, म्हणजे खोटा प्रचार आहे. मी स्वतः माझ्या वैयक्तिक कामासाठी मी स्वतः गेलेलो आहे आणि त्यांनी माझं ऐकून काम केलेलं आहे. म्हणजे वळसे पाटील सामान्य माणसाला वेळ देतात? सामान्य माणसाला वेळ देतात. मी स्वतः सांगतो, मी तर माझं काहीच नव्हतं, तरी मी गेलो तरी त्यांनी मला माझं काम त्यांनी केलेलं आहे. वैयक्तिक मी एकटा गेलो होतो. काय आंबेगावच्या जनतेला काय आव्हान? त्यांनाच निवडून द्यावं म्हणून असं माझं मत आहे. वळसे पाटलांनाच? आता वळसे पाटलांनी देवदत्त निकम यांना कारखान्याचं 10 वर्ष चेअरमन केलं, बाजार समितीचं पद दिलं, त्यांनी वळसे पाटलांना सोडलं. काय असतं, आता सर्वांनाच हवं जास्त झालेली आहे. प्रत्येक वेळा तुम्ही मोठा झाला पाहिजे, मी मोठा झालो, अशी परिस्थिती असल्यामुळे ते होतं तसं ना. वळसे पाटील पुन्हा विजय होतील याची खात्री? आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? दिलीप वळसे पाटील आंबेगाव तालुक्याचे 35 वर्ष आमदार म्हणून राहिलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं, आंबेगावमध्ये आंबेगावकरांनी शिवाजीराव आढळराव यांना नाकारलं. त्याची जरी वेगवेगळी कारणं असली तरी याचा फटका विधानसभेला काही बसणार आहे का, जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत काही ही घोडेगावची मंडळी आहेत, त्यांना काय वाटतंय,
दादा काय तुमच्या तालुक्यामध्ये विधानसभेला हवा कोणाची, आमदार कोण हवा? आम्हाला दिलीप पाटील हवा. परत वळसे पाटीलच का बरं? वळसे पाटीलच हो, त्यांनी एवढी तालुक्यावर जेवढी कामं केल्यात ना त्यांच्यासारखं माणूसच नाही. आमची काया पालट झाली. म्हणजे जे तालुक्यात जेव्हा पहिल्यांदा जे निवडून आले तेव्हापासून तर आत्तापर्यंत कायापालट केली. शिवाय इंजिनिअरिंग कॉलेज बांधलं. आमची गरिबाची मुलं तिथं टक्केवारीवरती तिथं इंजिनियर झाली. आता माझी स्वतःची मुलगी 90% मार्क होती तिला, ती तिथं त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बिन रुपयानं खर्च करता ती आज कॅम्प्युटर इंजिनियर झाली. ही त्यांची पुण्य आहे. नाही तर आमच्यासारख्या गरिबाची, मी जीप चालवणार ड्रायव्हर माणूस आहे, तर मी इंजिनियर करू शकत नाही. मी लोकांचे इंजिनियर पोरांना होण्यासाठी बॅगीच्या बॅगी मुंबई पुण्याला लोकांबरोबर घेऊन गेलो आहे. त्यामुळे आपलं काम नाही इंजिनियर होण्याचं. त्याच्यामुळं आमची म्हणजे आतुलतेने इच्छा आहे की बुवा काही असू, दिलीप पाटील आमचं तालुक्याचं एकच नाही. तर वळसे पाटलांच्या विरोधामध्ये त्यांचा एकेकाळचा शिष्य देवदत्त निकम त्यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करतोय. आत्तापर्यंत भरपूर त्यांच्या विरोध थांबणारे भरपूर गेलेत. ते परत विरोधी झालेत, परत त्यांच्यासमोर उभे राहिलेत. असं काय नाही, त्याचं काय नाही, ते चालू शकतं. असं काय नाही. हे इलेक्शन आहे, हे राजकारण आहे, याच्याबद्दल काय नाही. वळसे पाटलांचं जर एवढं चांगलं काम आहे तर लोकसभेला आंबेगावकरांनी वळसे पाटलांचं का ऐकलं नाही? आढळरावांना मताधिक्य कमी का झालं? त्याचं कारण म्हणजे कसं, त्यांनी जागा बदली आदली केलं ना. ते एकाच पक्ष बदलला. खासदार बदली आदली झाले ना, फिरले, त्यामुळे तर झाले. आणि त्याच्यात त्याचा पायी फ्रॅक्चर होता ना, तेव्हा त्यांना हे फिरायला बी जमलं नाही. आता वळसे पाटलांच्या विरोधामध्ये दबक्या आवाजाने तरुण वर्ग वळसे पाटलांच्या विरोधात जाताना दिसतो. नाही, तसं काय होणार नाही. दाखवणारे एक आणि करणारे एक, म्हणजे असंही परिस्थिती अशी. हे आता देवदत्त निकम मावळ भागामध्ये म्हणजे तुमच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. त्यांनी मागे क्रिकेटच्या स्पर्धा वगैरे भरवल्या, प्रतिसाद चांगला मिळाला. नाही, भरू द्या ना, काय हरकत नाही ना. शेवटी ते त्यांच्या बरोबरच होते ना पूर्वीपासून. आत्तापर्यंत जेवढे त्यांच्या बरोबर होते ते तेवढे त्यांना सोडून गेले. एवढं तुम्ही वळसे पाटलांचे एवढे फॅन का? काय नाही, म्हणजे जेव्हा त्यांनी जे इंजिनिअरिंग कॉलेज आणले इथं, त्याच्यामुळे आमची गरिबाची मुलं आहे ना, इथं 90% असणारी मुलं तिथं इंजिनियर झाले. आज इथं टोटल जी गावं आहेत, कोलदार असू, गोरोडी असू, आंबोडी असू, चिंचवली असू, जो परिसर आहे आता मला जेवढं येते तिथलं एक ना एक मुलगा कॅम्प्युटर इंजिनियर झाला आहे. केवळ फक्त त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमुळे. त्यांनी गव्हर्नमेंटची स्कीम आणली. ही त्यांनी वैयक्तिक मालकीची स्कीम केली नाही, किंवा त्यांना काय असं 10-5 कॉलेज बांधता आली अशी, पण त्यांनी ते नाही केलं. त्यांनी ही गव्हर्नमेंटची एका पुणे जिल्ह्यामध्ये फक्त एक पुण्यामध्ये आणि इथं दुसरा आंबेगाव तालुक्यामध्ये आले इंजिनिअरिंग. तुमचं मूळ गाव कुठलं? आमचं गोनवडी. काय गावची परिस्थिती काय राहील? एकच वळसे पाटलांच्या बाजूने का विरोधामध्ये? एकच नंबर राहणार. एकच, पूर्वीपासून एक नंबर राहणार, आता एक नंबर राहणार. हाय तुम्ही वळसे पाटलांचे काही कार्यकर्ते? कार्यकर्त्याचं काय नाही, तसं काय नाही. पण एक मे पहिल्यापासून म्हणजे एक हाती आपलं कार्यक्रम असतो. तर कुठला काढला बी काही कार्यक्रम असेल तर पूर्वीपासून आपली गाडी त्यांच्या कार्यक्रमाला तिथं आपली हजर असणार. आपली जी कमांडर गाडी आहे ती मी पूर्वीपासून. आंबेगावचे मतदार वळसे पाटलांनाच पुन्हा का निवडून देतील? याचंच कारण ना, यांनी जे तालुक्यात जे इंजिनिअरिंग कॉलेज आणलं ना त्याच्यामुळं, आणि भरपूर कामं केलेत ना. आजही बी इथं घोडेगावात बी कितीतरी कामं झाले. गोरवडीत बी आमच्या आता 2-4 बंधाऱ्याचं काम, तिथं डांबरीकरण टाकले, परत स्मशानभूमीचं काम टाकले, बरीच कामं चालूच आहेत ना. म्हणजे असं कुठलं काम कमी असं नाही. बाबा नमस्कार, कुठलं गाव? मी दोन शिंदेवाडी. काय म्हणतोय पाऊस? पाऊस छान आहे, भाताची पिकं एक नंबर. एक नंबर. तालुक्याचे आमदार कोण आहेत? वळसे पाटील. कसं आहे त्यांचं काम? एक नंबर. एकच नंबर. हा, एकच नंबर. पुन्हा निवडून कोणाला द्यायचं? देवदत्त निकम? नाही, वळसे पाटील. का बरं वळसे पाटील? त्यांनी कामं केल्यात भरपूर कामं केली आमच्या तालुक्यात. भरपूर कामं केली. लोकसभेला शिवाजी आढळराव सोबत आले तरी मतदारांनी आढळरावांना घरी बसवलं. नाही, तो यावर वेगळा. वेगळं म्हणजे काय झालं? वेगळा मग आता तो जाऊन द्या, तो विषय सोडा. सोळा विषय. आमचं मत फक्त वळसे पाटलाला मिळणार 100%. आम्ही 2 माळचं गाव, 2 माळ शिंदेवाडी, एक नंबरवर वळसे पाटलाला मत आहे. पश्चिम भाग सुद्धा आहेच 100%. वळसे पाटलांनी अनेक कार्यकर्ते मोठे केले, नंतर ते वळसे पाटलांच्या विरोधामध्ये गेले. आता तीच मंडळी वळसे पाटलांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामध्ये देवदत्त निकम. काय उपयोग होणार नाही त्यांचा. वळसे पाटील 100% आमच्या इथे येणार तालुक्यात. त्याचा काय उपयोग होणार नाही. 100% खात्री? हा, खात्री. लिहून घ्या माझ्या आताच. मग देवदत्त निकम यांना सल्ला काय? तर त्यांना काय त्यांना सगळं आता
पडणे हे दुसरा काय सल्ला आहे त्यांना? निवडणूक लढू नका, नाही नाही, ते काय सांगणार ते मग? बोलून काय करायचं आपल्या? तो लढान पडा. लढाम पडा. हा, तुमचं काय नाव? सकाराम भाऊराव आवटे, बाबा गाव कुठलं? गिरवली. गिरवली. काय पाऊस पाणी पिकं कशी? बरी आहे पीक. आता अजून तर पाऊस नव्हता, कालपासून पाऊस चालू झालाय. अजून पाऊस नव्हता काय म्हणजे. किती जमीन आहे? जमीन आहे आम्हाला एक 7-8 एकर जमीन आहे. काय पिकं आहेत? सगळी सोयाबीन आहे. सगळं सोयाबीन. बी कसं किलो घेतलं? बी घरचंच होतं आपलं. अच्छा, घरचंच होतं. किती शेती आहे तुम्हाला? शेती सगळी टोटल आहे 10च्या आतमध्येच. कुटुंबात माणसं किती आहेत? कुटुंब आम्ही 7 भावांचं कुटुंब आहे. एकत्र का वाटप झालं? एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंब आहे सगळं. काय या तालुक्याचे आमदार कोण आहेत? दिलीप वळसे पाटील. कसं आहे त्यांचं काम? नाही, काम चांगलं आहे. विकासाचं काम आमच्या तालुक्यात, आंबेगाव तालुक्यामध्ये भरपूर कामे केली. तसं आमचं खासदार बी होते आमच्या तालुक्यात. दोन्ही बी विरोध होते, पण नंतर ते एकत्र झाले. तरी पण त्यांची कामं आहे. पण आता खासदार पडले तर त्यांचं नशीब त्यांच्या संग थोडा. विधानसभेला काय होईल? विधानसभेला शक्यतो येणारच आहे सगळे आपले. वळसे पाटील विजय होणार? वळसे पाटील येणार, एवढे येणार. काय विजयाची कारण काय? विजयाची कारणं म्हणजे त्यांच्या विकासाची कामं भरपूर आहे. आता जवळजवळ मला वाटतं 5-6 वर्ष झाले ते आमदारकी नेऊन. नाही, जास्त वर्ष झाले, 10 वर्ष आमदार. 35 वर्ष. 35 वर्ष झाले आमदारकी करतात ते. म्हणजे त्यांची विकासाची कामं भरपूर आहे त्यांची. जसे किसनराव गेल्यानंतर तेच आमदार झाले तिथे. वळसे पाटलांनी अनेक कार्यकर्ते मोठे केले. ते कार्यकर्ते काही त्यांना सोडून गेले, काही त्यांना डाव शिकवायला लागले, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायला लागले. काय म्हणजे वळसे पाटलांचं कुठं चुकतंय का? ज्यांना मोठं केलं त्यांना दुर्बुद्धी सुचते? नाही, ज्यांना आता कसं आहे, थोडंसं ज्याच्याकडे लय आता मोठेपणा, तर काही दिवस ते त्यांनी गरिबीत काढले. पण वळसे पाटलाच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन त्यांनी काम केलं आतापर्यंत. परंतु आता त्यांना वाटतं मग आम्ही आता यांचंच किती कवर धुणं धुत बसायचं, मग आपण आपलं यांच्यासारखं करावं, काहीतरी करावं म्हणले. असं त्यांचं म्हणणे असं त्यांच्या मनात इच्छा व्यक्त करतात ते उंटापर्यंत पोहोचणार. आता ते त्यांचं वाघ आहे. तो काय आपण आज नाही सांगू शकत. आता निवडणूक कळेन बा कसं होईन ते त्यांच्या. देवदत्त निकम आणि वळसे पाटील बहुतेक अशी लढत होईल, किंवा सुरेश भोर किंवा ते प्रभाकर बांगर शेतकरी संघटनेचे. काय जसा तिरंगी सामना झाला, समजा वळसे पाटील, देवदत्त निकम किंवा अजून कोणी उमेदवार उभा राहिला, तर काय चित्र पाहायला मिळेल? नाही, शक्यतो दिलीप वळसे पाटील येतील. शक्यतो म्हणजे काही शंका आहे? शंका नाही, येणारच. कसं त्यांची काम आहे. आता तुम्ही सांगितलं की 35 वर्ष ते आमदारकी करतात, म्हणजे आतापर्यंत नाही झाले. पण शक्यतो कसं आहे, आता थोडंसं दुबारल्यासारखं, काही इकडचे तिकडे गेले, तिकडचे इकडे गेले. काही लोकांच्या मनामध्ये भावना विशेष होतात. ब कशासाठी गेले, जागेवर थांबले असते तर कसं आहे, आता ते खासदारांचंच बघा, थोड्या अशा जागा बदली केल्यानंतर मग लोकांच्या मनात थोडंसं हे होतं ना, असं आहे. आता वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं, त्याचा काय फटका बसेल? बसेल ना, थोडाफार बसेल. ते होणारच. कसं आहे, सामने आता जर माणूस उभं राहतं तो थोडा फटका बसणारच ना. आता शरद पवारांचा माणूस म्हणजे फार फार तर देवदत्त निकम, दुसरं कोण नाही. दुसरं कोण नाही, दुसरं तर कोणीच नाही. मग फटका कसा बसेल? शक्यतो आता होईन थोडाफार गाजून तरी. थोडाफार फटका बसेल का वळसे पाटील पडतील? नाही, पडणार तर नाही एवढे 100%, पण थोडीफार घासाघास होणार आहे. थोडीफार घासाघास होणार आहे. म्हणजे जे लय मताने येत होते ते थोडेफार कमी नाही येतील, अशा ठिकाणी होईल. शक्यतो येणार. आंबेगावकरांनी वळसे पाटलांना पुन्हा 8व्यांदा आमदार का करावं? कारण आता कामं त्यांची चांगली हो. कसं आहे की काही ठिकाणी त्यांनी चांगलं कामं केले, रस्त्यांची कामं केल्यात, बाकी बंधारे केलेत, नदी वाड्यांना, असे बरेच 35 वर्षात भरपूर कामं केलेली आहे. विकास काम तर फार खालच्या टोकापर्यंत, मावळपट्ट्यापर्यंत कामं चांगली केली. लोक मानतात थोडीशी, बाकी असं काही नाही. आंबेगाव तालुक्याच्या मंचरपासून पश्चिम पट्ट्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांशी लोक वळसे पाटीलच पुन्हा आम्हाला आमदार पाहिजेत असं सांगतायत. वळसे पाटलांच्या विरोधामध्ये कोणीही उभं राहिलं तरी त्यांचा निभाव लागणार नाही. शरद पवारांना सोडल्यामुळे काही प्रमाणात फरक होईल, परंतु त्याचा फारसा परिणाम जास्त जाणवणार नाही. दिलीप वळसे पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलं, अनेक पदं दिली, परंतु त्यांना अशा प्रकारची अवदसा आठवत असेल तर मतदार त्यांना घरचा रस्ता दाखवतील असंही मतदार म्हणतात. आता पाहूया मतदार विधानसभेला नेमकं कोणाला स्वीकारतात आणि आंबेगावचं चित्र काय पाहायला मिळतंय. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, घोडेगाव. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.